हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग्स. तर आज आम्ही चाललो होतो दादाच्या कंपनीत. त्याच्या कंपनीत आज फॅमिली डे होता म्हणून. तर आम्ही कॅब बुक केली आणि आम्ही दादाच्या कंपनीत निघालो. कंपनीमध्ये एंट्री केल्यावर आम्हाला असे बँड बांधलेले होते, ते किर्लोस्कर कंपनीचे. त्यानंतर दादा आम्हाला त्याचा प्लांट दाखवत होता, कशी कशी मशिनरी आहे, कुठे काय आहे ते सर्व. आम्ही सर्व बघत होतो हे. त्यानंतर दादा आम्हाला स्टोरेजमध्ये घेऊन चाललो होतो. त्याची ओपनिंग होती ॲक्च्युली, तर आम्हाला ते दाखवायला त्याने नेलं होतं. तर हे खूप मोठं स्टोरेज होतं त्यांच्या सर्व मशनरीच्या पार्ट्सचं वगैरे. त्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट डिपार्टमेंटकडे. दादा आम्हाला घेऊन जात होता, एक एक डिपार्टमेंट दाखवत होता. असे भरपूर मोठे त्यांची कंपनी होती आणि भरपूर मोठे तिथे मशिनरी वगैरे होते, ते दाखवत होता. त्यानंतर आम्ही गेलो दादाचं कॅन्टीन वगैरे बघायला. इथे सर्व कंपनीच्या ट्रॉफी होत्या. आम्ही ते बघत बघत चाललेलो. त्यानंतर इथे सर्वात लास्ट पार्ट, कंपनीचं मशिनरी आहे ते सर्व पॅकिंग वगैरे करून ठेवलेले आहे यांनी. जे डिस्पॅच करायचे आहेत ते दाखवत आम्ही शेवटी निघालो. त्यानंतर आम्ही गेलो जिथे आर्मीचे मशिनरी बनतात तिथे गेलो. नंतर दादा सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला देत होता. ही सगळी मशिनरी आहेत ते दाखवत होता. त्यानंतर इथं बुड्डी के बाल, पॉपकॉर्न, ताक वगैरे असं सर्व खायला होतं. त्यानंतर आम्ही इथे किर्लोस्करच्या लोगोजवळ मस्त फोटो काढले आणि पेंडलमध्ये बसायला निघालो. आणि ते डोरेमॉन, मिकी माऊस असं काही होतं. डोरेमॉन दादाला हँडशेक करत होता. त्यानंतर इथे मम्मीने मेहंदी काढलेली आणि वहिनी इथे नेल आर्ट करताय. त्यानंतर इथे रिंगचा गेम होता. वहिनी खेळल्या, मी पण खेळले आणि मम्मीनी पण खेळलं, पण आम्ही काही प्राईज जिंकलो नाही. त्यानंतर पेंडलमध्ये गेलो आम्ही आणि इथे किर्लोस्करची त्यानंतर गेस्ट आले होते, त्यांचे ढोलपथकने आगमन केलं. त्यानंतर इथे गणेश वंदना झाली आणि 2-3 डान्स झाले, ते तुम्ही बघा पुढे. त्यानंतर आम्ही जेवण करून घरी निघालो. घरी आल्यानंतर दादाने न्यू PC घेतला होता, तर वहिनीने त्याची पूजा केली आणि वहिनीनंतर आत्याने पण त्याची पूजा केली. आणि दादांनी नवीन PC का घेतला हे तुम्हाला पण लवकर कळेल. त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो माझ्या मामाच्या गावाला, वडनेर भैरवला. मामाच्या गावाला माझ्या मामाच्या गावाला आलोय आणि माझ्या दोन्ही मामांच्या मुलीचे लग्न झाले आणि एका मामाच्या मुलीचं लग्न बाकी आहे. मामाच्या गावाला गेल्यानंतर तिथे सर्वात मोठं भैरवनाथाचं मंदिर आहे. पहिले आम्ही त्याचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही रेणुका मातेचं दर्शन घेतलं. नंतर शंकराचं दर्शन घेतलं. त्यानंतर निघालो मामाच्या घरी जायला. असं हाय ब्लॉग वगैरे बनवू नको. श्यामला लाज वाटते बरं का, असं काही नको. आता ही संध्याकाळी काय घरी आहे मी पाहिली. आय नो दॅट. नाही स्टोरी
पण असं झालं का वाटलं आता आम्ही देऊन दे नाकाबून जाणार पिशी सगळं घेऊन येण्याचं काय काम आहे का ती बा हाता म्हणते चिखलच पिशी घेऊन येऊ. ए मग मी ब्लॉक चालू बघ सगळं बोलणे एवढा बी आता दिली मी काय म्हणतो कोणत्या याच्यावर ब्लॉक काय करायचं? आता साडी YouTube ला. आहे का काय नाही नाही Insta साडी पाहिजे. महाग नाही लय महाग. माझ्या लहान मामाच्या घरी नाही ना, त्यांनी सांगितलं का आज येऊ नका. आम्ही त्यांचं म्हटलं तुमच्या याच्यावर कसं काय? आम्ही हे चाललोय आता पुढच्या घरात, म्हणजे सॉरी, हे माझ्या मोठ्या मामाचं घर आहे. मला दाखवते गाईस मी. खाऊ गाडीतच राहिलं. हा का? घेऊन येऊ का? इथं मम्मी सांग हा असं ना. मोठ्या मामाच्या घरी गेल्यानंतर आम्ही बाग बघायला गेलो मामाचे सर्व, आणि ते सनसेट होत होतं. एकदम मस्त असं वातावरण दिसत होतं. गावाकडचं जे प्रॉपर वातावरण जे बघायला मिळतं ते इथे मला दिसत होतं, एकदम भारी. आणि असे काही माझ्या मामाचे बाग होते. त्यानंतर माझी आजी आणि मम्मी पण सोबत येत होते आमच्या. हा माझ्या मोठ्या मामाचा बाग आणि तिकडे माझ्या लहान मामाचा बाग. काय सांगू तुम्हाला, किती भारी वाटतंय मला. या कधी बागात आमच्या मामाच्या. ती माझ्या मामाच्या पोराची बायको आणि ही माझ्या मामाच्या पोराचं पोरग. काय नाही का. आणि इथे मी वहिनीचे फोटो काढत होते. दीदी अहो, एवढं पण झूम नका ना घेऊ. थांबा तुम्ही, हळू चालेल पण थांबा. छानच दीदी खाता तुम्ही. नका. इथे माझी मम्मी आणि आजी गप्पा मारत बसल्या होत्या. त्यानंतर सर्व आवरून आम्ही घरी निघालो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.